डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी प्रसिद्ध उद्योगपती आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख पुनीतजी बालन आलेले आहेत। दादा, काय सांगाल, आज अभिवादन करण्यासाठी तुम्ही दाखल झालात? नक्कीच आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 133वी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळे इथे आलो आहे। जी भारताचे जी संविधान आहे, ही संविधान त्यांनी ज्याचे शिल्पकार ते होते, ती संविधान कोणी बदलू शकत नाही या देशात। आणि असे भारतरत्न महान व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिनंदन करतो। आणि जे उपक्रम RPIने इथे वेगवेगळे उपक्रम घेतले, जसं झाड वाटप, झाड लावणं, पुस्तक वाटप, हे चांगलं उपक्रम आहे। त्याच्यासाठी मी मंदारभाऊ असतील, यशवंतराव असतील, हे सगळ्यांचं मी मनापासून आभार करतो आणि अभिनंदन करतो। दादा, बाबासाहेब आंबेडकरांचा एखादा असा विचार किंवा एखादी अशी गोष्ट जी तुम्हाला खूप प्रेरणा देते तुमच्या आयुष्यात? नाही, सर्वात मोठी विचार ही आहे की सगळी समाजला एका वर्ल्ड समाज नाही मिळणं, पूर्ण जगाला इक्वेलिटीला बघतात ते। त्या दृष्टिकोनानेच त्यांनी संविधान लिहिले ना, की सगळे इक्वल आहेत, कोणी वरचा नाही खालचा नाही, सगळे एक सामान्य एक इक्वल आहे। हीच सर्वात मोठी विचार त्यांची जी आहे त्याचा मी आज पण जेव्हा आम्ही सगळेजण जेव्हा समाजात काम करतो, कार्यकर्ते म्हणून सामाजिक कार्य करतो, आम्ही हे बघत नाही का हा हिंदू आहे, हा मुस्लिम आहे, हा शीख आहे, हा ईसाई आहे, आम्ही सगळ्यांना एक प्लॅटफॉर्मवर एक इक्वल बघतो आणि सगळेच आमचे भाऊबंधू आहे, त्याच्या हिशोबाने आम्ही काम करतो। नक्कीच पुनीत बालन माझ्याबरोबर होते, त्यांनी अतिशय छान प्रकारे आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन सुद्धा केलेलं आहे। कॅमेरामन पियुष येरवडेकरसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे।